हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते। विघ्नहर्ता गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहे असेही म्हटले जाते। गणपतीची पूजा ही दुर्वाशिवाय अपूर्णच असते। पण तुम्हाला माहिती आहे का गणपतीला दुर्वा का वाहतात? तर त्यामागे एक पौराणिक कथा आहे, एक पौराणिक आख्यायिका आहे, ती आज आपण बघणार आहोत। तर पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते। यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या। परंतु मध्येच नृत्य थांबवल्याने अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला। त्या राक्षसाचे नाव होतं अनलासूर। अनल म्हणजे अग्नी। त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या। तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकेल असे त्याचे बोलणे होते। त्यामुळे यमधर्म घाबरून तिथून निघून गेले। अनलासुराने तांडव करण्यास सुरुवात केली। त्याला समोर जे दिसेल त्याला तो हात सुटला। अशाने सर्वच देव घाबरून विष्णूंना शरण गेले। परंतु अनलासूर तिथेही पोहोचला आणि त्यांना पाहिल्यावर विष्णूनेही गणपतीचे स्मरण केले। गणपती बालक रूपात प्रगट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले। तेव्हा अनलासुराने देवांचे जगणे कसे कठीण केले आहे हे गणपतीला दिसून आले। पण गजानन आपल्याच जागी उभे होते। अनलासूर जेव्हा गणपतीकडे वळाले त्यांना घेऊन पंजाने उचलायसाठी आणि गिळायसाठी, त्यावेळेस गणपतीने एक प्रचंड रूप धारण केले। आभाळापर्यंत भिडलेले हे विराट रूप बघून अनलासुराला काही सुचेल तोपर्यंत गजाननाने एका क्षणात अनलासुराला सोंडीत पकडले आणि गिळून टाकले। पण अनलासुराला गिळाल्यानंतर गणपतीची सर्व अंगाची आग होऊ लागली। गणपतीचा सर्व त्रास बघून सर्व देव ऋषी मुनींनी उपचार सुरू केले, पण कशाचाही उपयोग होईना। शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 88,000 ऋषीमुनींनी प्रत्येकी 21 दुर्वाची जुडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांची 21 जुडी गजाननाला खाण्यास दिली। त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ या दुर्वांमुळे थांबली। त्यामुळे दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे गणराय म्हणाले। त्यामुळे गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात। दुर्वा एक औषधी वनस्पती असून त्याचा इतर विकारांवरही खूप औषधी उपयोग सांगितलेला आहे। त्यामुळे ही अशी बहुगुणी असलेली आपली दुर्वा आपल्या बाप्पाला खूप जास्त आवडते आणि बाप्पाची पूजा या दुर्वाशिवाय अपूर्ण असते। बोला गणपती बाप्पा मोरया। धन्यवाद।